माझा आवडता संत मराठी निबंध। आपल्या भारतभूमीला संतांची परंपरा लाभलेली आहे। या संतांनी समाजाला सत्य, अहिंसा, भक्ती आणि प्रेम यांचा संदेश दिला। या संतांमध्ये मला सर्वाधिक आवडणारे संत म्हणजे संत तुकाराम महाराज। त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांची अभंग रचना आणि त्यांच्या विचारांमधील थेटपणा मला फारच आवडतो। संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू गावात झाला। त्यांचे वडील व्यावसायिक होते, पण तुकाराम महाराजांनी लहानपणापासूनच ईश्वर भक्तीला आपले जीवन समर्पित केले। आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, दुःखांचे डोंगर कोसळले, तरी संयम ठेवू नये हे त्यांनी आपल्या आयुष्यानेच शिकवले। संत तुकाराम महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्य भगवंत विठ्ठलाच्या भक्तीत घालवले। त्यांनी अभंग या रचनाद्वारे सामान्य जनतेला धर्म, भक्ती आणि सदाचार शिकवले। कळस गाठावा पण पाया मजबूत असावा असे त्यांचे तत्व होते। त्यांनी समाजातील भेदाभेद, जातपात, अंधश्रद्धा यांना विरोध केला। त्यांचे अभंग म्हणजे जणू सागरातील मोतीच आहे। तुकाराम महाराजांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण ते कधीही डगमगले नाही। आधी कष्ट मग फळ हे त्यांचे जीवन तत्व होते। त्यांच्या अभंगातून त्यांनी आपल्याला वेदनेची, भक्तीची आणि सत्याची ओळख जनतेला करून दिली। त्यांनी सांगितले की केल्याने होते आहे रे, आधी केलीच पाहिजे, म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही। संत तुकाराम महाराजांनी सद्विचार, सच्चरित्र आणि सदाचरण यांचा उपदेश केला। त्यांच्या मते परोपकार हा सर्वोच्च धर्म आहे। त्यांनी सांगितले की दुसऱ्यांना मदत करणे म्हणजे खरी भक्ती, स्वतः भले आणि दुसऱ्याचेही भले हीच खरी धर्माची व्याख्या आहे। संत तुकाराम महाराजांचे जीवन म्हणजे गोडी गोड बोलावे पण कधीही खोटे बोलू नये यांचे उत्तम उदाहरण आहे। त्यांनी संपूर्ण आयुष्य इतरांना योग्य मार्ग दाखवण्यात घालवले। त्यांच्या अभंगांनी मराठी साहित्याला अमूल्य ठेवा मिळवून दिला। पाण्यात राहून माशाची वैर नाही करायचे हे त्यांनी आपल्या जीवनातून शिकवले। म्हणूनच संत तुकाराम महाराज हे माझे आवडते संत आहे। त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपले जीवन घडवले पाहिजे। जशी करणी तशी फळं ही त्यांची शिकवण प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।